हेलो स्टूडेंट्स, आज हम पढ़ेंगे लेसन आमचे चुकले। ध्यान से सुनना, मैं एक वाक्य पढ़ूंगी, बाद में आपने पढ़ना है। यदि वो वाक्य बहुत बड़ा है तो मैं आधा आधा पढ़ूंगी और फिर से पूरा वाक्य पढ़ूंगी। ध्यान देना। हाँ। एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते। त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते। इस वाक्य को हम पूरा भी पढ़ते हैं। त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते। टरफले साली खाली टाकत होते। त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले। त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले। टरफले साली गोळा केल्या। कागदात बांधून ठेवल्या। गुरुजी आपल्या जागेवर बसले। शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही। खंत वाटली नाही। इस वाक्य को मैं फिर से पढ़ती हूँ। शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला। साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला। साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला। तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली। तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली। त्यांनी चौकशी केली। चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले। चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले। ते सर्वच खजील झाले। ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा। गुरुजी नम्रपणे म्हणाले। गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो। गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली। म्हणून मी ती स्वच्छ केली। अशी ही गुरुजींची वृत्ती। अशी ही गुरुजींची वृत्ती। आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही। आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही। आपल्या जीवनात
कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही. आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हल्के मानले नहीं. अभी मैं इस लेसन को पूरा पढ़ती हूँ जैसे आपने क्लास में पढ़ना है, ठीक है. आमचे चुकले. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते. टरफले साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी, आमचे चुकले, क्षमा करा. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार. गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी ही गुरुजींची वृत्ती. आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नहीं. आपने भी ऐसे पढ़ना है. वेरी गुड. थैंक यू.